ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सर्वात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी कुठे उपलब्ध आहे यासाठी पेट्रोल पंपावरती वणवण भटकंती करावी लागणं, इंधनासाठी लागणारा वेळ आणि मनस्ताप आता संपला आहे। नेवाशामधील एका डॉक्टरांनी वाहन चालकांसाठी भारतामधील पहिले रिअल टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाईल ॲप विकसित केले। नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉक्टर किशोर कुमार जयराम गळणीमकर यांनी इंधन शोधक हे सामुदायिक मोबाईल ॲप विकसित केलं। या ॲपचे उद्घाटन जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर या प्रसंगी मंत्री विखे यांनी ॲप हाती घेऊन त्याचा वापर अनुभवलाय। तर इंधन शोधक ॲपला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील तसेच डॉक्टर किशोर कुमार जयराम गळणीमकर, डॉक्टर वरुणराज देवरे या ठिकाणी उपस्थित होते। इंधन शोधक हे भारतामधील पहिले असे मोबाईल ॲप आहे की जे नागरिकांना त्यांच्या जवळच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची उपलब्धता रिअल टाइममध्ये दाखवते। इंधन टंचाईच्या काळामध्ये रांगेमध्ये उभं राहण्यापूर्वीच नागरिकांना घरी बसूनच इंधन कुठे उपलब्ध आहे हे कळू शकणार आहे। त्यामुळे आता वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे आणि मनस्ताप देखील टळणार आहे। नेवासासारख्या छोट्या शहरामधील डॉक्टरांनी देशासाठी केलेल्या या नवोपक्रमाचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। आज आपण इंधन शोधक या ॲपचं लॉन्चिंगच्या संदर्भात मीटिंग घेत आहोत। ह्या ॲपचं लॉन्चिंग आपले जलसंपदा मंत्री डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व नेवासा तालुक्यातील आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये श्री करणसिंह घुले पाटील आपले नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे लॉन्च झालेला आहे। हे जे ॲप आहे हे सर्वसामान्यांसाठी तयार केलेलं ॲप आहे की ज्यामध्ये सीएनजी, पेट्रोल, डिझेल यासाठी जे वणवण फिरणं होतं ते थांबवण्यासाठी हे ॲप तयार केलेलं आहे। ह्या ॲप यूज करून सध्या सीएनजी धारक कुठल्याही तुमच्या लोकेशन पासून 15 ते 20 किलोमीटर मध्ये जो सीएनजी पंप आहे तर त्याची एक्झॅक्ट लोकेशन पाहू शकतो, त्या ठिकाणी एक्झॅक्टली जाऊ शकतो। सीएनजी साठी पळापळ किंवा धावाधाव होत नाही, सीएनजीचा अपयोग होत नाही आणि बाकीचे जी सुविधा आहे ते घेऊन तुम्ही पुढच्या प्रवासाला लागू शकता। हे ॲप आहे हे सीएनजी, पेट्रोल, डिझेल तुमच्या स्थानकापासून किती किलोमीटर वरती आहे त्या पंपावरती सीएनजी, डिझेल, पेट्रोल आहे की नाही किंवा भेटणार आहे की नाही, चालू आहे की नाही किंवा ईव्ही चार्जिंग पॉइंट आहे की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याअगोदरच कळणार आहे। आणि हे जे ॲप आहे एकदम अत्यंत अल्प दरात अवेलेबल केलेलं आहे। सुरुवातीच्या ट्रायल पिरियड मध्ये फ्री आहे, तुम्ही ह्याचा नक्की वापर करा। याचं सबस्क्रिप्शन अगदी नगण्य म्हणजे एका चहाच्या किमतीपेक्षा कमी ठेवलेलं आहे। आणि हे ॲप हे प्रवासी जे आहेत तर त्यासाठी उपयोग आहे, पण रेग्युलर जे वाहन चालक आहेत त्यासाठी अत्यंत उपयोग आहे। हे भारतभरातल्या सर्व लोकांसाठी उपयोगी होणार आहे, तर हे एकदा नक्की तुम्ही ट्रायल करा। हे ॲप सीएनजी, डिझेल, पेट्रोल हे कुठल्या पंपावर आहे, किती प्रमाणात आहे आणि तुमच्या जागेपासून 10 किलोमीटरच्या एरियामध्ये किती पंपावर अवेलेबल आहे याची माहिती देण्यासाठी हे जनमानसांसाठी तयार केलेलं बाय द पीपल फॉर द पीपल ह्या टॅगलाईन नुसार चालणारं स्वयं फंडेड आहे। गव्हर्नमेंटला यात झिरो एका पैशाची गुंतवणूक करण्याची गरज नाही, हे सर्व सेल्फ फंडेड आहे। फक्त गव्हर्नमेंटने हे जर अडॉप्ट केलं तर भारतभरातल्या सगळ्या लोकांची सीएनजी, पेट्रोल, डिझेल आणि ईव्ही चार्जिंग पॉइंट साठी पळणापळ जी होते ती थांबून जाईल। ह्या एकाच दृष्टीने आम्ही डॉक्टरांनी हतबल होम मध्ये जे क्रायसिस झालं, हार्मोस पंप जो इव्हेंट झाला त्यामुळे भारतामध्ये जी फ्युएल क्रायसिस आलं तर त्यामध्ये सर्वच भरडले गेले, त्यात डॉक्टरही भरडले गेले। त्यासाठी हॉस्पिटल कसं चालवायचं, ओटी कशी चालवायची ह्या प्रयत्नातून किंवा ह्या समस्येतून बाहेर कसं यायचं त्या एक व्हिजन ठेवून सामान्य लोकांसाठी कसं एक प्लॅटफॉर्म तयार करता येईल हे तयार करण्यासाठी ह्या भावनेतून हे ॲप तयार केलेलं आहे। हे ॲप पूर्णपणे सेल्फ फंडेड आहे, हॅक प्रूफ आहे। भारतातले सर्व लोक जरी लॉग इन झाले तरी हे ॲप पूर्णपणे चालेल, क्रॅश होणार नाही। यासाठी भारत मेड जे आहे, इंडियन मेड, झेप्टो मेल, मॅपमा इंडिया ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी कोलॅबोरेशन करून हे तयार केलेलं आहे। तर आणि हे ॲप लवकरच प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध होणार आहे।
तर यांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा उपयोग करून घ्यावा हीच एक आशा, अपेक्षा आणि सद्भावना. शंकर नाबदे, सी 24 तास, निवासा.